महाराष्ट्रामध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरचा काळाबाजार आणि रिफिलिंगचा मोठा पर्दाफाश. खासदार संजय देशमुख यांचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांना पत्र, कडक कायद्याची मागणी. महाराष्ट्रामध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरचा बेकायदेशीर व्यावसायिक वापर, धोकादायक रिफिलिंग आणि मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या काळाबाजाराचे गंभीर प्रकरण समोर आलं आहे. या संवेदनशील मुद्द्यावर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी मंत्री संजय उत्तमराव देशमुख यांनी थेट केंद्र सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. खासदार देशमुख यांनी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांना अधिकृत पत्र लिहून राज्यातील हा बेकायदेशीर खेळ रोखण्यासाठी कडक केंद्रीय कायदा करण्याची, दोषींवर कडक कारवाई करण्याची विनंती केली. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा. खासदार संजय देशमुख यांनी आपल्या पत्रात ग्राहक हक्कांसाठी काम करणाऱ्या ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन या संस्थेच्या ग्राउंड सर्व्हेचा हवाला दिला आहे. या सर्वेक्षणात महाराष्ट्रात बेकायदेशीर घरगुती सिलेंडर विक्री आणि काळाबाजाराची एकूण 2490 प्रकरणे उघडकीस आलेली आहेत, ज्याचा सविस्तर अहवाल संबंधित विभागांना सुपूर्द करण्यात आलेला आहे. 571 FIR नोंदवूनही गॅस एजन्सीची मिलीभगत कायम. अलीकडील सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील या बेकायदेशीर व्यवसायाबाबत आतापर्यंत 571 FIR नोंदवण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणांच्या वर्गीकरणामुळे सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घरगुती सिलेंडरचा हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि कारखान्यांमध्ये बेकायदेशीर व्यावसायिक वापर 117 प्रकरणे. वाहनांमध्ये अत्यंत धोकादायक पद्धतीने एलपीजी गॅसचा वापर 85 प्रकरणे. एका सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस ट्रान्सफर करण्याचा खेळ 52 प्रकरणे. थेट गॅस एजन्सीकडूनच केली जाणारी सिलेंडरची काळाबाजार. जळगावसारख्या अपघातातून धडा घेण्याची गरज. खासदार देशमुख यांनी पत्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या जळगाव ब्लास्टसारख्या भीषण अपघाताचा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये 13 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष आणि बेकायदेशीर रिफिलिंग हीच अशा मोठ्या अपघातांची कारणे असतात, असंही त्यांनी स्पष्ट केले. एलपीजीचे नियम, ऑइल मार्केटिंग कंपन्या पूर्णपणे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येत असल्याने हे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी केंद्राचा हस्तक्षेप अत्यंत आवश्यक बनला आहे. केंद्रीय मंत्र्यांकडे 4 मोठ्या मागण्या. जनतेची सुरक्षा आणि सरकारी संसाधनांची चोरी रोखण्यासाठी खासदार केंद्रीय मंत्र्यांसमोर खालील मागण्या ठेवल्या आहेत. विशेष टास्क फोर्सची स्थापना. राज्याचा अन्न आणि नागरी पुरवठा विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने या 2490 प्रकरणांची जलद चौकशी करण्यासाठी केंद्रीय विशेष कार्य दल स्थापन करण्यात यावे. परवाना रद्द करणे आणि अजामीनपात्र कलमे. काळाबाजारात गुंतलेल्या गॅस एजन्सीचे परवाने मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाईन अंतर्गत त्वरित रद्द करण्यात यावेत आणि दोषींवर अजामीनपात्र कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात कायदा कडक करण्यात यावा. अनिवार्य सुरक्षा आणि स्टॉक ऑडिट. भविष्यातील अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व एलपीजी वितरक आणि गॅस एजन्सीचे व्यापक सुरक्षा आणि स्टॉक ऑडिट अनिवार्य केले जावे. बेकायदेशीर रिफिलिंग मुक्त भारत मोहीम. घरगुती सिलेंडरचा हा गैरवापर मुळापासून उपटून टाकण्यासाठी देशपातळीवर एक विशेष अंमलबजावणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. खासदार संजय देशमुख यांच्या पत्रानंतर आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय महाराष्ट्रात पसरलेल्या या बेकायदेशीर सिंडिकेट आणि गॅस एजन्सीच्या मनमानीला लगाम घालण्यासाठी काय पावले उचलते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.